नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 28 एप्रिलचा एपिसोड खूप उशिरा म्हणजे रात्री 10 वाजता आलेला आहे. त्यामुळे रिव्ह्यू द्यायलासुद्धा खूप उशीर होतो आहे. कदाचित हा रिव्ह्यू रात्री 12च्या नंतरसुद्धा पडेल. आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन आणि सायली घरात सगळ्यांना पुरावे दाखवतात. म्हणजे प्रिया कुठल्या मुलांसोबत होती आणि त्यांच्या त्या बॉयफ्रेंडसोबत कसे तिचे रिलेशन होते आणि त्यांच्याकडून कसे पैसे घेत होते याचे फोटो, पुरावे, बँक डिटेल सगळं काय आहे तर ते अर्जुन आणि सायली हे सगळं दाखवत असतात. आणि प्रियाला वाटतं हे पुरावे तर मी पळवलेले होते. आणि मग प्रिया काव्य आणि ईश्वरीला विचारते, हे पुरावे तर माझ्याकडे होते ना, मग तुमच्याकडे कसे काय आले? त्यावेळेस काव्य आणि ईश्वरी दोघीजणी सुद्धा चांगलंच प्रियाचं थोबाड पडतात, एक थोबाडीत देतात. ईश्वरी म्हणते, अगं तुला लाज नाही वाटत? तुझ्या नवऱ्याचा चेहरा बघ जरा, त्याची हालत. प्रियाला म्हणते, आज ना तू तर स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा इज्जत घालवलीस म्हणून. काव्य सांगायला लागते, नाही तर काय, तुझ्या हाती पुरावे लागले म्हणून तू खूप खुश झाली होतीस ना प्रिया, पण पुरावे तुझ्या हाती लागले नाही तर ते पुरावे आम्ही तुझ्या हाती लागू दिले. आणि तुझ्या हाती जे लागलं होतं ना तर त्या फक्त कॉपीज होत्या, ओरिजिनल पुरावे आमच्याचकडे होते. म्हणून आता काव्य सांगायला लागते. प्रियाला तर शॉकच बसतो. आता बघा आता पुढे काव्य सांगायला लागते की यांनी कसं प्लॅनिंग केलेलं असतं. ज्यावेळेस ईश्वरीने सँडीला गाडीवरती बसून आणलेलं असतं ना आणि त्यावेळेस पुढे नक्की काय झालं आता ते आपल्याला इथून पुढे दाखवलेलं आहे. तर आपण पाहूया की सँडी म्हणतो की तुम्हाला माझ्यावर आणि या पुराव्यांवरती विश्वास ठेवायचा असेल किंवा नसेल तर नका ठेवू, कारण का हे पुरावे मी अगदी मनापासून गोळा केलेले आहेत म्हणून. पुढे बघा सँडी म्हणतो की कारण मला ही प्रियाचा खरंच खूप वाईट अनुभव आलेला होता. आणि पुढे सँडी म्हणतो की जेव्हा माझ्या हातामध्ये पैसा खेळायचा ना तेव्हा ही माझ्याशी अतिशय गुडगुड वागायची, मला पैसे स्वतःवरती. आणि मग मला कळालं की ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याच्याकडेच ही प्रिया टिकते. आणि मग ना मी बाजूला सरकलो, असा आहे सँडी सांगायला लागतो घरात सगळ्यांच्या समोर. आणि आता आपण पाहतोय की सायली म्हणते की आई बाबा, अहो या प्रियाने ना या सँडीसारख्या अनेक मुलांना असं नादी लावलं होतं. जेव्हा रविराज काका प्रियाचं लग्न ठरवत होते ना तेव्हा या प्रियाने सँडीच्याच खांद्यावरती बंदूक ठेवली आणि असं खोटं सांगितले की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून. आणि रविराज काकांना सुद्धा हिने फसवलेलं होतं. आता सायली अगदी भूतकाळापासूनच आज सगळंच काढते ना प्रियाचं. सायली पुढे म्हणते, पण यांचं नातं तर आधी संपलं होतं, नंतर तर लग्न मोडल्याचा हिने ना सँडीला मोबदला सुद्धा दिला, म्हणजे पैसे दिलेले असतात. आणि आपण तो भाग पूर्वी बघितलेला आहे. आता लगेचच प्रिया म्हणते, अश्विन हे बघ, माझ्याबद्दल ना गैरसमज करून घेऊ नकोस रे, माझं ऐकून तर घे ना प्लीज. म्हणून त्याच्यासमोर हात जोडून लगेच गायवाया करायला लागते. पण आता इथून पुढे बघा अश्विन तिला अजिबात थारा देत नाही. आदिराज म्हणतो, अश्विन तुला अजूनही खरं काय खोटं काय हे कळत नाही येणार रे, पण तुझ्या बायकोला तो ओळखू नाही शकलास. हे सगळं मी तुला समजू शकतो असं आदिराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की आदिराज, पण तुला हे फोटोसुद्धा खोटे वाटतात का रे म्हणून. आदिराज म्हणतो की अश्विन तुला हे सगळे फोटोग्राफसुद्धा खोटे वाटतात का रे. आणि आता पुढे म्हणतो की अश्विन तुम्हाला ओळखलं नाहीस का काका, कल्पना मावशी, त्यानंतर अस्मिताला म्हणतो, अस्मिता तुम्ही मला ओळखलं नाहीत का, मी कोण आहे ते आता कोणाला कळतच नाही का. अर्जुन म्हणतो, डॅड मम्मा हा ना आदिराज आहे. आणि पुढे सांगायला लागतो अर्जुन की माझ्या कॉलेजमध्ये नव्हता का हा, तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही का, हे बघा हा माझ्या कॉलेजमध्ये होता, 1च वर्ष होता आणि हा आपल्या घरी 2-3दा येऊन गेलेला होता. आता प्रियाला कळतं म्हणजे की बापरे, आदिराज हा अर्जुनचा इतका जुना मित्र आहे. आता याच्यानंतर प्रतापराव म्हणतात की अरे तू आदिराज तू आहेस तर, अरे. आणि पुढे म्हणायला लागतात की म्हणजे कॉलेजमध्ये असताना नाटकातून कामं करणारा तो तूच का आदिराज. तर आदिराज म्हणतो की हो काका मीच तो म्हणून. आता प्रियाला लक्षात येतात सगळ्या गोष्टी. सायली म्हणते की आदिराज भाऊजी ना प्रियाच्या समोर आणण्याच्या अगोदरच आम्हाला प्रियाच्या सगळ्या मित्रांची माहिती मिळालेली होती, पण काय आहे ना की आम्हाला ना आत्ताचे पुरावे हवे होते ना. आणि आता बघा साडे म्हणते की आणि त्या सगळ्यांचे पुरावे आज ईश्वरी आणि काव्य ह्या दोघीजणी घेऊन आल्या म्हणून. आणि आता असं झाल्यानंतर आजचा बघा खरंच प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग आहे. आता ईश्वरी म्हणते की प्रिया तुला काय वाटलं की तू आमच्यापेक्षा खूप हुशार निघालीस का आज. मी आणि सँडी माझ्या स्कूटीवरून जेव्हा निघालो होतो ना तेव्हा. आणि आता पुढे काव्य सांगायला लागते. काव्याने ना ईश्वरीकडे जाण्याच्या अगोदरच काही माणसं मॅनेज केलेले असतात, म्हणजे काव्या गाडीत बसलेली असते आणि म्हणते की हे बघा ईश्वरी तिथे पोचली की आपल्याला लगेच कळेलच. इतक्यातच ईश्वरीने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं. मग काव्या म्हणते की घ्या ईश्वरीने पाठवलेलं लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला पाठवते आणि म्हणते बघा चेक करा आलं आहे का, आता बरोबर त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं आणि हो लोकेशन नक्की फॉलो करा आणि तिथेच थांबा, आपण ज्या स्पॉटला सांगितलं आहे ना तिथे. आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला तर चांगलंच माहिती ना, जा आता निघा असं म्हणून काव्याने ऑलरेडी तिथे
काही माणसं प्लॅन केलेले असतात आणि आता घरातले सगळेजण ऐकत असतात आणि ईश्वरी काव्या सगळा घडलेला प्रकार सांगत असते. ईश्वरी पुढे म्हणते की मी आणि सँडी आम्ही जेव्हा गाडीवरती फास्ट चालत होतो तेव्हा काव्याचा फोन येतो आणि काव्या सांगते की तिथे एक चहाची टपरी असेल बघ. तर आहे का टपरी? तर हां. तर गाडीवरून काय करतो हा सँडी तिथल्या एका माणसाला ओरिजिनल पुरावे देऊन टाकतो. आता पुन्हा इकडे आपल्याला दाखवलेलं आहे की प्रिया कंटिन्यू रिक्षातून आहे ना हे सँडीचा आणि ईश्वरीचा पाठलाग करत असते. त्यानंतर ईश्वरी सांगते की आता ना तुम्हाला एक मोठं काळं गेट दिसेल, तिथे एक दुसरा माणूस उभा आहे, आता त्याच्यापाशी सुद्धा तुम्ही पुरावे द्या म्हणून. आता उरलेला दुसरा लिफाफा जो असतो तर तो हा सँडी आहे तर त्या माणसाजवळ लिफाफा देतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पुन्हा प्रिया अजूनही सँडी आणि ईश्वरीचा पाठलाग करतच असते रिक्षामधून. तर असं बराच वेळ झाल्यानंतर आता पुढे जाऊन काय होतं की ही ईश्वरी जी आहे ना तर तिथे आता काव्या येते गाडी घेऊन आणि काव्या म्हणते की काम झालं का? ईश्वरी म्हणते हो, तुम्ही सांगितलेल्या लोकांना आम्ही 2 इन्व्हलप देऊन टाकलेले आहेत. आता काव्या म्हणते की बेस्ट. आणि आता काव्याने काही डुप्लिकेट इन्व्हलप आणलेले असतात तर ती सँडीकडे देते आणि म्हणते सँडी हे तुझ्याकडं ठेव हां, म्हणजे जेणेकरून प्रिया तुला जेव्हा पकडेल तेव्हा तुझ्या हातातले हे पुरावे तू घेऊन पळायचे म्हणून. इतक्यातच ईश्वरीला काचेतून आहे ना प्रिया रिक्षातून येते हे दिसतं. लगेचच ईश्वरी आणि काव्या जोरात आरडाओरडा करायला लागतात की सँडी पळ म्हणून. त्यानंतर ईश्वरी म्हणते की अरे माझ्या गाडीची बॅटरी लो आहे त्यामुळे तू पळ आणि काव्या पण ड्रामा करायला लागते की सँडी पळ हां, आणि काही केलं तरी प्रियाच्या हाती पुरावे लागू देऊ नकोस असं मोठमोठ्या आवाजात मुद्दामून बोलते जेणेकरून हे सगळं प्रियाला ऐकायला जावं आणि प्रियाला हे खरं वाटावं. त्यानंतर काव्या सांगते की प्रिया अफेअरचे सगळे पुरावे आपल्याला सायलीताई आणि अर्जुन भाऊजीपर्यंत पोचवायचे. ईश्वरी म्हणते हो आपण ते तर पोचवूयाच आणि पुढे म्हणते की आता आपण प्रियाला मध्ये येऊ द्यायचंच नाही. ईश्वरी म्हणते बघितलंच ना म्हणून तर आपण प्रियाला एवढा मोठा चकमा दिला आणि तिला समजलंही नाही. ईश्वरी म्हणते बरं चल आता निघूया. आता काव्या म्हणते 1 मिनिट, एक महत्त्वाचं काम बाकी आहे हां माझं म्हणून. आणि आता हे काव्या काय करते की फोन करते आणि म्हणते की हॅलो सायलीताई, मिशन कंप्लीट झालेलं आहे आणि आता सांगितल्यानंतर काव्या म्हणते की हो मी आणि ईश्वरी आम्ही दोघी ही सगळे पुरावे घेऊन तुमच्या घरी येतोय आणि हो तिकडून आहे ना सँडीसुद्धा येतोय हां बाय असं म्हणून आता काव्या फोन ठेवते. आणि आता ईश्वरी म्हणते की आता आपण निघूया म्हणून दोघीजण एकमेकीला टाळी देतात. इकडे अर्जुन म्हणत असतो की यस आता काही क्षणांमध्ये आपलं ठरल्याप्रमाणे अधिराज इथे येईल आणि तो सगळ्यांच्या समोर नाटक करेल आणि मग सँडी आणि मग काव्या आणि ईश्वरी येतील. आता सायली म्हणते या सगळ्यांची पुरावे बघून ना प्रियाचा चेहरा कसा होतोय ना मला ते बघायचं आहे. अर्जुन म्हणतो मी सुद्धा ना त्या क्षणाची वाट बघतोय असं अर्जुन म्हणतो आणि पुढे म्हणतो की आज प्रियाचं पहिलं खोटं सगळ्यांच्या समोर येईल आणि आज ना तिला शिक्षासुद्धा मिळेल. आता सायली म्हणते तुम्ही अधिराज भाऊजींना फोन करते ना? अर्जुन म्हणतो हो. आता आपल्या प्लॅनमध्ये ना काही बदल करायला नको म्हणून आता अर्जुन अधिराजला फोन करून बोलून घेतो आणि हे सगळं ना अजूनही काव्या आणि ईश्वरी प्रियाला आठवून सगळं सांगत असतात आणि प्रियाचा चेहरा इतका अतिशय विचित्र झालेला असतो ना की आपण आज किती माती खाल्ली हे प्रियाच्या लक्षात येतं. पुढे काव्या म्हणते आणि तुझ्या हातामध्ये फक्त आणि फक्त कॉपी झाल्यात आणि त्याही तूच जाळल्या म्हणून. आणि प्रियाना अक्षरशः आता खाली मान घालून उभी असते कारण तिला कळत असते की आज आपण किती मोठा मूर्खपणा केला म्हणून. सायली म्हणते हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर सुद्धा प्रिया काय करेल हे आम्हाला माहिती होतं. ते कशास्त्र काढणार होते अश्विन भाऊजी तुमच्यासमोर की हे सगळे मित्र तिचा भूतकाळ होते आणि आज नेमकं तिने तेच केलं आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुमची सुद्धा रिॲक्शन सेमच असणार हे मला माहितीच होतं. सायली म्हणते आणि तुम्ही पण त्यावरती हेच म्हणाल की माझा पण एक भूतकाळ होता आणि तिला माफ कराल हेही आम्हाला माहिती होतं. अश्विनला तर ना आश्चर्यावर आश्चर्य आणि आज अश्विनला खरंच धक्के बसत असतात. पुढे बघा सायली म्हणते की पण अश्विन भाऊजी तुम्हाला हे सगळं सांगणं आणि दाखवणं खरंच खूप गरजेचं होतं हो की प्रिया तीळ मात्र सुद्धा बदललेली नाही आहे म्हणून. आणि प्रिया आता अतिशय घाबरायला लागलेली असते ना आज कारण तिचं सगळं सुत्ते आहे ना ते बाहेर आलेलं असतं. पुढे आपण आता पाहतोय की सायली म्हणते की तिला जिथे कुठे पैसा मिळेल ना तिथे ती जाणारच असाच तिचा स्वभाव आहे म्हणून. आता असं सांगितल्यानंतर सायली म्हणते की मग स्वतःचं लग्न झालेलं असेल ना तरीसुद्धा नाही प्रिया ना परक्या पुरुषाकडे जायला कमी करणार नाही. अर्जुन म्हणतो आणि म्हणूनच आम्ही अधिराजसारख्या एका श्रीमंत मुलाला हिच्या समोर आणलं म्हणून. अश्विन आणि घरातले सगळेजण हे सगळं ऐकत असतात आणि आपण पाहतो की आज अश्विन फक्त पहिल्यांदा तर सगळं ऐकून घेतो आणि नंतर अश्विनची रिॲक्शनसुद्धा जबरदस्त दाखवली. पुढे अर्जुन म्हणतो की आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की प्रियासाठी अश्विन महत्त्वाचा आहे की पैसा, पण शेवटी आम्हाला जे वाटलं होतं ना तर तेच झालं. या प्रियासाठी फक्त पैसा महत्त्वाचा होता. आणि
आता असं अर्जुनने सांगितल्यानंतर आपण पाहतोय की सगळेजण आता या प्रियाकडे बघतच राहतात. इतकेच आदिराज म्हणतो, प्रिया तुला असं वाटत होतं ना की तू मला फसवतेस म्हणून, पण ॲक्च्युली ना आम्ही तुला फसवत होतो. प्रिया तर आदिराजकडे जाता रागारागाने बघायला लागते की एवढा मोठा प्रियाचा विश्वासघात केलेला असतो ना म्हणून. तर आदिराज म्हणतो हो ना, कारण काय नाही की आता अर्जुन सायली वहिनी आमचा सगळ्यांचा आधीपासूनच प्लॅन ठरलेला होता गो. आणि प्रियाला हे सगळं कळतं तेव्हा तिला इतका राग आलेला असतो ना खरं तर. अर्जुन म्हणतो, आणि प्रिया आता तुला खोटं बोलण्यासाठी ना आम्ही जागाच ठेवलेली नाही आहे, कारण तू आदिराजसोबत जे वागली आहेस ना त्या प्रत्येक डेटचा तुझ्या रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं. हे तर ऐकल्यानंतर प्रियाचा चेहरा आहे ना अक्षरशः ब्लॅक अँड व्हाईटच दाखवला आहे की पुरावे आहेत तुमच्या डेटचे म्हणल्यानंतर. आता बराच वेळ तर म्युझिक दाखवलेलं आहे, प्रियाला कळतच नाहीत की डेटचे कसे काय पुरावे असणार म्हणून. तर आदिराज म्हणते बघ या पेन ड्राईव्हमध्ये आपली प्रत्येक डेट रेकॉर्डेड आहे आणि तो पेन ड्राईव्ह जो आहे तर तो आदिराज सगळ्यांच्या समोरच दाखवतो. आता अश्विनसुद्धा हे सगळं बघायला लागतो की डायरेक्ट इतके पुरावे आदिराज दाखवत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी, काव्य, अर्जुन सायली सगळे पुरावे दाखवत असतात. आता आदिराज काय करतो की तो पेन ड्राईव्ह जो आहे तर तो अर्जुनकडे देतो आणि आता द्यायच्या अगोदर असं म्हणतो की आता तुझा दारुडा, तुला मारणारा नवरा, तुझी कॅन्सर झालेली आई आणि तुझे पॅरालिसिस झालेले बाबा, ह्या सगळ्यांना या पेन ड्राईव्हमध्ये जे आहे ते आपण दाखवूयात म्हणून प्रियाची आता आदिराज मजा घेतो. आणि बघा काव्य आणि ईश्वरीला तर अक्षरशः हसायला येत असतं. आता लगेचच अस्मिता म्हणते, तन्वीने तुला हे सगळं सांगितलं? तर आदिराज म्हणतो हो मला हेच सांगितलं, आणि फक्त हेच नाही तर या सगळ्या गोष्टी सांगून तिने माझ्याकडून आत्तापर्यंत 10 लाख रुपये उकळलेत म्हणून. आता अश्विनला तर धक्काच बसतो की एवढे पैसे उकळलेत म्हणून. आणि आता असं दाखवलेलं आहे की आदिराज काय करतो, कल्पनाताई म्हणतात काय, तर आदिराज म्हणतो हो अजून बरंच काही सांगितलेलं आहे आणि ते सगळं या पेन ड्राईव्हमध्ये रेकॉर्डेड आहे. आणि आता अर्जुनकडे तो पेन ड्राईव्ह देतो आदिराज. आणि आता अर्जुनसुद्धा लॅपटॉपला तो कनेक्ट करतो. आणि बघा आता सगळी सुभेदार फॅमिली ह्या प्रियाची जी काही कारनामे आहेत ना तर ते लॅपटॉपवरती त्या पेन ड्राईव्हमध्ये जेवढं काय आहे आदिराज आणि प्रियाची डेट ते सगळेजण पाहतात आणि ऐकतात सुद्धा. आता अर्जुन पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो लॅपटॉपला आणि त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की सगळेजण पाहतात. प्रिया सांगत असते की याच वर्षी माझ्या बाबांना ना पॅरालिसिस अटॅक आला, त्यामुळे ना ते बेडरिडनच आहेत माझे बाबा. आणि काहीच्या काय सांगत असते, त्यानंतर आईला कॅन्सर झाला आहे म्हणून. आणि प्रिया जे काही सांगते ना हे सगळं आहे ना आता अश्विनसहित सगळंजण पाहत असतात. प्रिया म्हणत असते की मला ना एक लहान बहीणसुद्धा आहे, यंदा ती 10वीला आहे आणि तिच्यापेक्षा एक लहान भाऊ पण आहे आणि तो सुद्धा शाळेत शिकतोय. आता आदिराज म्हणालेला असतो की रिसेप्शन म्हणून तू जे काही कमवतेस ना तर त्यापेक्षा ना मी चौपट पगार तुला देईल. आणि प्रियाने आता आदिराजचा हातात घेतलेला असतो आणि म्हणत असते की मी आनंदाने जॉईन होईन. आणि हे सगळं अश्विन पाहत असतो. अश्विनला तर अक्षरशः लाज वाटत असते सगळ्यांच्या समोर आपल्या बायकोचं कर्तृत्व पाहण्यासाठी म्हणून. आपण आता पुढे पाहतोय की त्यानंतर ही प्रिया जी आहे ना तर ती नंतर आपल्याला डायरेक्ट दुसरा सीन दाखवलेला आहे की आदिराज म्हणत असतो किती पैसे लागतील प्रिया, मग ती या सगळ्या दवाखान्याला 4 लाख खर्च येईल आणि आदिराजने 5 लाखाचा तिला चेक दिलेला असतो. म्हणजे असे एक सीन जे आहेत ना तर त्या पेनड्राईव्हमधले दाखवलेले असतात. आणि जेव्हा आदिराजने 5 लाखाचा चेक दिलेला असतो तेच प्रिया नाही का रेस्टॉरंटमध्ये उठून अगदी त्याच्या मिठीत येते. आणि हा सीनसुद्धा आता अश्विन बघतो, बापरे बिचारायला इतकं नकोसं वाटत असताना हे सगळं. आणि त्यानंतर आपल्याला हेही दाखवलं आहे की आदिराज म्हणतो की तुझं आधीच लग्न झालं आहे, मग मला का नाही सांगितलं? प्रिया म्हणते अरे कुठल्या तोंडाने मी तुला सांगणार आहे की माझा नवरा दारू पितो आणि मला मारतो म्हणून. आता तर अश्विन अक्षरशः डोक्यालाच हात लावतो. ही काहीही सांगितलेलं असतं हिने आदिराजला खोटं. आणि या सगळ्या जणांना खरंच अश्विनला आज खूप मनस्ताप होतो. आणि प्लीज प्रेक्षकांनो यासाठी ना हा रिव्ह्यू आहे ना प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो चॅनलला ना नक्की सबस्क्राईब, कारण काय आहे ना की एवढ्या रात्रीसुद्धा ना एपिसोड आला तरीही मी चक्क रात्री आज 11ला हा सगळा व्हिडिओ जो आहे तर तो पोस्ट करते. त्यामुळे प्लीज माझ्या या मेहनतीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. आपण पाहतोय की हे सगळं पेनड्राईव्हमधलं जे काही फुटेज असतं हे सगळं आता अश्विन आणि घरातले सगळेजण पाहत असतात की प्रिया पैशासाठी कशा आदिराजच्या मिठीमध्ये गेलेली असते आणि अश्विनला अक्षरशः लाज वाटत असते या सगळ्या गोष्टीची. आता ह्या सगळ्या गोष्टी बघून अक्षरशः अश्विन यांना कोसळतो, म्हणजे तिथेच सोप्यावर बसतो आणि त्याला ना खूपच वाईट वाटत असतं. आता अश्विनला वाईट वाटतं हे बघून अर्जुन आणि सायलीला सुद्धा वाईट वाटतं. कल्पना त्यांच्या तर ना अक्षरशः डोळ्यात पाणी येत असतं आणि प्रिया निर्लज्जासारखी तिथेच उभारलेली असते. अश्विन म्हणतो की आजपर्यंत मी तुझी प्रत्येक चूक माफ केली आणि प्रत्येक चूक तुझी मी पोटात घातली आहे म्हणून. आणि आता अश्विन खूप भावूक होऊन बोलतं. अश्विन पुढे म्हणतो की तुझं खोटं बोलणं कधीतरी संपेल हे मी सतत स्वतःला सांगत राहिलो होतो की आज ना उद्या प्रिया सुधारेल म्हणून, पण नाही तू कधी सुधारलीच नाही. तू करत असलेली फसवणूकसुद्धा कधीतरी संपेल हेही या आशेवरती मी कायम राहिलो होतो ग प्रिया. आणि खरंच अश्विनी अगदी मनापासून प्रेम केलेलं असतं प्रियावरती.
पण प्रियाने बघा त्याची परतफेड कशी केली हे बघून अश्विन अक्षरशः आज कोसळलेला दाखवलेला आहे. अश्विन पुढे म्हणतो की पण आज तू एका परपुरुषाशी संबंध जोडलास आणि हे मी कसं काय माफ करू ग प्रिया. आणि अतिशय म्हणजे अश्विन जे इतक्या दुःखात असतो ना, अक्षरशः खूप रडत असतो आणि तिला म्हणत असतो की तू परपुरुषाशी संबंध जोडला हे मी कसं काय माफ करू सांग ना. आणि लग्ना अगोदर पैशांसाठी वेगवेगळे मित्र असणं हे सुद्धा मी एक वेळेस समजू शकलो असतो किंवा मी हे सगळं पचवलं सुद्धा असतं ग प्रिया. अगं पण लग्नानंतर आता आपल्या दोघांचं लग्न झालेलं असताना सुद्धा फक्त एक श्रीमंत मुलगा आवडला म्हणून तुझा पाय घसरला प्रिया. आणि असं अगदी अर्थतेने अश्विन बोलत असतो आणि म्हणतो की आता हे सुद्धा मी पोटात घालायला हवं आहे का. तर प्रिया म्हणते नाही अश्विन असं नाही रे, प्लीज तू अर्जुन सालीचं काही ऐकू नकोस रे. अरे माझं नाक कापण्यासाठी ना ते खूप खालच्या थराला गेलेत आज म्हणून. आणि अश्विन अगदी हताश होऊन तिथे बसलेला असतो. प्रिया म्हणते अरे हे सगळं खोटं आहे रे अश्विन, हे सगळं खोटं आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. आता जोरात ओरडतो ना अश्विन, खोटेपणा तू करतोयस तन्वी, ते नाहीत म्हणून. आणि इतक्या जोरात अश्विनचा ना रुद्र अवतारच दाखवला शेवटी आपण आता आपण पाहतोय की लगेच अश्विन म्हणतो की दादा, वहिनी, ईश्वरी, काव्या, तो सँडी, हा आदिराज, इतकी सगळी माणसं खोटं बोलतात का ग सांग ना, का फक्त दादा आणि वहिनीच खोटं बोलतायत. आता अश्विन आहे ना खूप झापतो प्रियाला. आता पुढे ना काव्या म्हणते की तू किती नीच मुलगी आहेस ना प्रिया, हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ना तू आता ना आणखीन काही सांगण्याचा प्रयत्न करूच नकोस. आणि म्हणून तर सायलीताईच्या एका फोनवरती आम्ही लगेचच कंबर कसली आणि हे सगळे पुरावे मिळवून दिले म्हणून. आता काव्याने असं बोलल्यानंतर पुढे काव्या म्हणते आणि अश्विनचे डोळे उघडावेत हे ना आम्हाला सुद्धा मनापासून अगदी वाटतच होतं. प्रिया म्हणते अश्विन पण हे सगळं खरंच तर. अश्विन पुन्हा एकदा जोरात ओरडतो बास म्हणून. आणि आता अश्विन असं जोरात ओरडल्यानंतर प्रिया तर एकदम दचकते ना. सगळेजण बघतच राहतात की अश्विनचं आजचं नवीन रूप. बिचारा खूप रडत असतो तरीही चिडलेला असतो. अश्विन म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो, त्याचा अर्थ असा नाही की तू मला सतत मूर्ख बनवत राहशील आणि मी पण मूर्ख बनत राहील म्हणून, असं अजिबात नाही प्रिया म्हणून. आता कल्पनाताई सुद्धा खूप रडायला लागलेल्या असतात. अश्विन म्हणतो अगं एका पॉईंटला तर मला खरंच वाटायला लागलं होतं की ही बदलली आहे म्हणून, पण नाही हा ना फक्त माझा भोळेपणा होता की तू बदललीस म्हणून. आणि तू काही बदललीच नव्हती. मला ना एक गोष्ट कळाली प्रिया की या जगामध्ये तुझ्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आणि ती म्हणजे पैसा. तुला पैशाशिवाय काही महत्त्वाचं नाही आहे प्रिया म्हणून. अश्विन अक्षरशः खूप रडत हे सगळं तिला बोलत असतो. आणि घरातले सगळे फक्त अश्विनला सांभाळत असतात. अश्विन पुढे म्हणतो की ठीक आहे, तुला तुझा नवरा नको आहे ना, तर होऊ दे तुझ्या मनासारखं, यापुढे तुझा नवरा तुझ्या आयुष्यामध्ये नसेल म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते नाही अश्विन असं नाही रे, प्लीज असं नको बोलूस, माझं ऐकून तरी घेणे. प्रतापराव जोरात ओरडतात अगं काय ऐकून घ्यायचं तुझं, सांग ना काय ऐकून घ्यायचं आम्ही तुला आमची सून म्हणण्याची सुद्धा ना आम्हाला आता लाज वाटते, लाज, आणि हे कळतंय का तुला. प्रतापराव सुद्धा ना खूप ओरडतात. आता पुढे बघा अश्विन तर बिचारा खाली मान घालून उभा असतो. आता अस्मिता म्हणते तू कारस्थान करायचीच नाही माहिती होतं मला. अगं पण तू तर कॅरेक्टरलेस निघालीस ग प्रिया म्हणते, असं नाही आहे आणि म्हणते की तुम्ही शांतपणे विचार केलात ना की तुम्हाला कळेल की मी काय बोलते ते. अश्विन म्हणतो जे काय ऐकायचं ना तर ते आम्हाला आधीच कळलेलं आहे, त्यामुळे आता तुझं आम्हाला काही ऐकायचं नाही. आता अश्विन सुद्धा असं स्पष्टच बोलतो. पुढे अश्विन म्हणतो की माझ्या प्रेमाचा बाजार मांडलाच ग तू तन्वी, सगळ्यांच्या समोर हसं केलंस तू माझं, सगळ्यांच्या समोर आज माझा अपमान केलास, सांग ना ग मी कुठे कमी पडलो होतं. अश्विन आता प्रियाला विचारायला लागतो खरं तर आज अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटत असतं, पण हे करणं सुद्धा ना गरजेचं होतं. आता पुढे अश्विन म्हणतो की सांग ना मी कुठे कमी पडलो होतो ग म्हणून. अश्विन यांना अगदी अर्थपणे बोलत असतो. अश्विन म्हणतो नाही सांग ना ग, खूप वेळा तिला अक्षरशः 4 ते 5 वेळा म्हणतो सांग ना ग मी कुठे कमी पडलो, सांग प्रिया मी कुठे कमी पडलो. आणि प्रियाला गप्प उभारलेली असते. अश्विन म्हणतो की मी तुझ्यासाठी सगळ्यांशी भांडत राहिलो, अगं घरच्यांशी तर अक्षरशः मी वैर पत्करलं होतं आणि मी हे सगळं कोणासाठी करत होतो ग प्रिया, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि अशा मुलीसाठी की जिला त्या नवऱ्याची एवढीसुद्धा किंमत नाही आहे, अगदी एवढीशी किंमत नाही आहे, अशा मुलीसाठी ना मी हे सगळं करत होतो असं अश्विन म्हणायला लागतो. आणि घरातले सगळे रागाने ना अस्मितासहित या प्रियाकडे रागाने बघत असतात. अश्विन पुढे म्हणतो की तुझ्याशी लग्न झालं तो माझ्या आयुष्यातला अतिशय घाणेरडा दिवस होता तन्वी. आणि प्रियाला ना अक्षरशः तिला शॉक बसत आहेत की अश्विनचं आज तिने हेही रूप पाहिलेलं असतं. अश्विन रडत म्हणत असतो की तू ना आज माझी खूप मोठी फसवणूक केली आहेस तन्वी, खूप मोठी, आणि या गुन्ह्यासाठी मी तुला अजिबातच माफ करणार नाही म्हणून. प्रिया आता तोंडाला हात लावते ना आणि रडायला लागते ही लगेचच प्रियासुद्धा. आपण आता पाहतोय पुढे की प्रियाशी तोंडाला हात लावून उभारते ना तर ईश्वरी लगेचच म्हणते प्रिया सगळ्यांच्या नशिबात ना नवऱ्याचं प्रेम नसतं, तुला ना दिलसे प्रेम करणारा नवरा मिळाला होता, पण तू काय केलंस, तू त्याला दुखावलंस, तू
त्याला रडवलं सगळ्यांच्या समोर, आज त्याची मान खाली घालवलीस आणि ना तू त्याला खरंच खूपच त्रास दिलास असं सगळं बोलायला लागते. इकडे विमल म्हणते, तन्वीताई लहान तोंडी ना मोठा घास घेते, पण एकच सांगेन, आमचे अश्विनदादा आहेत ना, अश्विनदादा ते अक्षरशः देवमाणूस आहे तो, पण आज तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. आणि पुढे म्हणते विमल म्हणते की दिव्याई ना तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्रियाताई, असंही आज विमलसुद्धा बोलून घेते. बापरे, इतक्या चुकाच केलेल्या असतात ना या प्रियांनी. आता आपण पाहतोय पुढे अस्मिता म्हणते, आता या सगळ्याची तुला काय शिक्षा करायची ग तन्वी? प्रतापराव म्हणतात, अगं तिला काय विचारतेस, या बाहेर खालीपणाला एकच शिक्षा आहे, हिला आता या घरामध्ये जागा नाही. प्रिया लगेच म्हणायला लागते की नाही बाबा असं करू नका बाबा, म्हणून लागते ड्रामा करायला. कल्पनाताई म्हणतात, आणि काय ग, मी जेव्हा सायलीला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हा तुला खरंच खूप आनंद झाला होता ना ग, पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. आणि पुढे कल्पनाताई म्हणायला लागतात की पण आज मी जे काही करणार आहे ना, तर ती आतापर्यंत मी उचललेलं सगळ्यात उत्तम पाऊल असेल, असं कल्पनाताई म्हणतात. आणि आता आपण पाहतोय की पुढे कल्पनाताई तिला सांगायला लागतात की मी तुला ना आता फरफटत घराच्या बाहेर काढणार आहे. प्रिया लागते घाबरायला, लगेचच नाही आई प्लीज असं करू नकोस गं, मला घराबाहेर नको काढू सगो, मी इतक्या रात्री कुठं जाऊ ग आई, असं म्हणायला लागते. प्रतापराव म्हणतात, कुठेही जा, काहीही कर, घराच्या बाहेर जाऊन बस, पण परत या घरामध्ये येऊ नकोस. प्रिया हात जोडून माफी मागत असते. प्रतापराव म्हणतात, तुझं काय करायचं ते उद्या सकाळी बघू, निघ म्हणते ना मी, निघात, असं कल्पनाताई पण बोलायला लागतात. सायली म्हणते, थांबा आई, तुम्ही कशाला हात लावून स्वतःचे हात खराब करायला लागलात, आणि म्हणते की हे जर काय करायचं ना तर ते मीच बघते, असं म्हणून सायली येते. आता प्रियाच्या दंडाला पकडते आणि म्हणते की तुझी जागा आता या घरामध्ये नाही आहे आणि घराच्या पायरीवर सुद्धा नाही आहे, तर तुझी जागा आहे घराबाहेरच्या चिखलामध्ये, असं म्हणून तर ना प्रिया ही सायली जी आहे ना, तर चल म्हणून तिला खेचायला लागते. तर प्रिया लगेच सायलीच्या पायापाशी बसते आणि सायली प्लीज, मी असं काही केलेलं नाही ग, प्लीज मला नको घराबाहेर काढू. आणि सायली म्हणत असते, उठ म्हटल्याने मी तुला, चल निघ इथून. म्हणून आता सायली काय करते की तिचे पर्स घेते आणि बाहेर तिला अक्षरशः घराच्या बाहेर नेत असते. आणि प्रिया ओरडत असते, अश्विन प्लीज माझं ऐकून घे रे म्हणून. आता आपण पाहतो की प्रिया अक्षरशः धक्का देऊन ना तिला ढकलून देते, म्हणजे घराचा दरवाजा उघडून, त्यानंतर तिच्या अंगावरती तिची पर्ससुद्धा फेकली जाते. आणि आता ही प्रिया अश्विन करून ओरडत असते. आपण पाहतो की सगळे सुभेदार आणि आता काव्या, त्यानंतर सँडी, ईश्वरी, आदिराज सगळे येऊन तिथं थांबतात. आणि प्रिया लगेच हात जोडून आतमध्ये यायला प्रयत्न करते. लगेच अस्मिताताई म्हणतात, आता कल्पनाताई म्हणतात, तिथेच थांबायचं, जर का घराची चौकट ओलांडलीस ना तर याद राखा. म्हणून आहे ना इतका जबरदस्त दम देतात ना आज या कल्पनाताई प्रियाला की बस प्रिया घाबरून तिथेच उभी राहते. प्रतापराव म्हणतात की रविराजची मुलगी म्हणून आम्ही ना तुझ्या आतापर्यंत सगळी नाटकं सहन केले, पण रविराजच बरोबर होता, त्याने ना तुला बरोबर ओळखलं होतं, तो तुला त्याच्या नजरेसमोर सुद्धा उभा राहू देत नाही आणि तेच योग्य असं प्रतापराव आता म्हणायला लागतात. आपण पुढे बघा, प्रतापराव म्हणतात की अगं आम्ही तोंड दिकलं का होईना तुझी कौतुक केली, तुला या घरामध्ये राहू दिलं, पण आता नाही, कारण तू आता या घरामध्ये ना राहू शकत नाहीस ना, या घरामध्ये येऊ शकते, असं प्रतापराव आता खूपच रागवून बोलतात. प्रिया हात जोडून म्हणत असते की बाबा प्लीज मला आतमध्ये येऊ देत ना बाबा प्लीज, असं करायला लागते. आता लगेचच ईश्वरी म्हणते, तुला आता रडायचंच असेल ना तर थेट इथून बाहेर जाऊन रड, कारण तुझ्या रडण्याला इथं कुणीही किंमत देणार नाही आहे म्हणून. आता ईश्वरी पण तिला खूप बोलते. आपण पाहतोय की पुढे काव्या म्हणते की तू सुधरशील अशी अपेक्षाच नाही आहे तुझ्याकडून, पण तरीही प्रयत्न कर, म्हणजे कसं उरलेलं आयुष्य तुला आणि तुझ्या आजूबाजूच्या माणसांना ना जर असं सुखाचं काय ते जाईल म्हणून, असं आता काव्या बोलते. आता सगळेजण असतात, आपण सगळेजण शांत असतात. प्रतापराव म्हणतात, अगं ज्या मुलीने कोणाला सुखाने जगू दिलं नाही आहे त्या मुलीला कसलं आलंय सुख मिळणार आहे आता इथून पुढे तरी, असं म्हणायला लागतात. आणि म्हणतात की कल्पना चल, मला आता या मुलीचं ना आणखीन तोंडही बघायचं नाही आहे, चल इथून, असं म्हणतात. आणि आपण पाहतो की कल्पनाताई आणि प्रतापराव आता तिथून निघून जातात. आता त्या गेल्यानंतर ही प्रिया ओरडायला लागते, आई बाबा करून. आता अश्विन पण आत निघून जातो. प्रिया म्हणते, अश्विन प्लीज माझं ऐक, आणि तिला माहिती आहे आता उरलेली मंडळी काही तिचं ऐकणार नाहीत म्हणून. आता अस्मिता म्हणते, कधी काळी ना प्रिया मी तुला माझी मैत्रीण मानत होते आणि त्यासाठी ना मी नरकात जाईन कदाचित, असं अस्मिता म्हणते. आणि पुढे म्हणते की पण मी माझ्या चुका सुधारल्या, मी तुझ्यापासून वेगळी झाल्यानंतर चुका सुधारल्या, पण तू चुका सुधारण्याचा विचारसुद्धा केला नाहीस अजून,
आणि पुढे म्हणते अगं तू माणूस आहेस की चिटकी नाहीस प्रिया. अस्मिता पण तिला खूप बोलते. पुढे बघा अस्मिता म्हणते की तुझ्या घरात जाशील ना तिथे ना निखाराच ठेवशील निखारा, आणि ते घरसुद्धा ना तू बरबाद करून टाकशील. पण लक्षात ठेव की ते घर आता आमचं नसणार आहे एवढं मात्र नक्की, कारण आम्ही तर तुला आता घराच्या बाहेर काढले ना, म्हणजे असं अस्मिताला म्हणायचं होतं. पुढे बघा आता अस्मितासुद्धा तिथून निघून जाते आणि अस्मिताच्या पाठोपाठ विमलसुद्धा तिथून निघून जाते आणि ही प्रिया अगदी निर्लज्जासारखी दारात उभीच असते. आता सायली म्हणते ईश्वरी काव्या आणि म्हणते की खरंच तुमच्या दोघींची खूप खूप आभार. म्हणून आहे ना सायली त्यांचे हात जोडून आता आभार मानत असते आणि म्हणत असते तुम्ही जर दोघी नसतात ना तर पुरावे आमच्या हातामध्ये लागलेच नसते. काव्या म्हणते सायली ते अगं आम्ही छोटंसं काम केलं आहे. सायली म्हणते छोटंसं काम, अगं तुला आरामाची जास्त गरज. आणि प्रिया आणि काव्या इशारा करत असते डोळ्यांनी इट्स ओके म्हणून. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच, आज मला कळालं की सायलीला तिच्या मैत्रिणी इतक्या खास का आहेत म्हणून. आणि ईश्वरी म्हणते की अर्जुन तुझी बायकोसुद्धा आहे ना आमच्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणून. आणि पुढे ईश्वरी सांगायला लागते की त्यामुळे सायली जेव्हा जेव्हा आम्हाला हाक मारेल ना तेव्हा तेव्हा आम्ही मदतीला सायलीच्या नक्कीच येणार म्हणून. आणि लगेचच विचारते हो ना, तर काव्या म्हणते मग, आणि म्हणते आणि अर्जुन जिजू आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. उलट तुम्हाला मी सांगू का, मी हे सगळं करण्यामागे ना माझा स्वार्थ आहे, कारण मलाही अगदी मनापासून वाटत होतं की प्रियासारखी मुलगी या जगामध्ये असायलाच नको. असं काव्य प्रियाकडे बघून बोलते. आदिराज म्हणतो अर्जुन मी तर ही जे रंग आहे ना खूपच जवळून बघितलेत. आणि पुढे अर्जुन म्हणतो पण आदिराज खरंच थँक्यू सो मच, तू आमच्यासाठी जे काही केलंस ना ते खरंच कोणीही केलं नसतं रे. आदिराज म्हणतो नाही, काव्या म्हणाली ना की आपल्या लोकांचे ना आभार मानायचे नसतात. आणि हो पुढच्या वेळेला जर का असा मस्त असा एक जर अभिनय असेल तर माझी नक्कीच आठवण काढा, असा आता आदिराजसुद्धा म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो आणि या प्रियाला जर का पुन्हा सरळ करण्याची वेळ आली ना तर मला सांग, मी ना हिला नक्कीच सरळ करेन आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर येईन. अर्जुन म्हणतो हो नक्कीच म्हणून. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की सँडी खरंच थँक्यू सो मच म्हणून. आणि आता ही काव्य जी आहे तर ती म्हणते प्रिया अगं तुझी ही अवस्था ना तू स्वतःवर ओढवून घेतलेली आहेस. असं प्रिया पण ना तिची जाईपर्यंत अक्षरशः वाट लावते. प्रिया पुढे म्हणते मला ना याचा खूप आनंद आहे की तू आत्ताच्या घडीला ना घराच्या बाहेर आहे आणि यामध्ये माझा छोटासा वाटा आहे. ईश्वरी म्हणते बरं सायली अर्जुन चला आता आम्ही येतो म्हणून. आता सायली आणि आता काव्या दोघी निघायला लागतात आणि ईश्वरी म्हणते परत भेटूयात म्हणून. आपण पाहतो की आता काव्या आणि ईश्वरी आता तिथून निघून जातात. आधी या दोघी गेल्यानंतर आदिराज आणि हे सँडी आहेत ना हे दोघंजण सुद्धा जातात आणि अर्जुन त्यांना जाईपर्यंत थँक्यू म्हणत असतो. आता सगळेजण तिथून निघून गेलेले असतात. प्रिया दाराच्या बाहेर उभी असते. अर्जुन आणि सायली आता आतमध्ये उभे असतात. अर्जुन म्हणतो प्रिया आता ना तुला फक्त तुझ्या एका गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, कारण आता आम्ही तुझ्या फक्त एका गुन्ह्याचेच पुरावे बाहेर काढलेले होते. सायली पुढे म्हणते आम्हाला ना तुला एका गावामध्ये ठार करायचंच नव्हतं प्रिया, कारण काय आहे ना की रोज आम्हाला तुझ्यावरती एक वार करायचा आहे म्हणून. आणि पुढे म्हणते तू जसं सगळ्यांना हळूहळू चिळत राहिलीस ना तर तेवढाच त्रास तुला सुद्धा व्हायला हवंच ना. आणि त्यामुळे आता तुझं एक सत्य आणि एक गुन्हा आता बाहेरच येणार आहे. त्यामुळे तुझे हे जे अश्रू आहेत ना तर ते आता राखून ठेवा, कारण का यापुढे रोज तुला ना खूप रडावं लागणार आहे आणि तुला खूप अश्रू काढावे लागणार आहेत म्हणून. आता असं जेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात तेव्हा दोघं जण दरवाजा बंद करतात आणि प्रिया नाही करून असं बोलत असते आणि म्हणत असते की सायली प्लीज दार उघडा. अर्जुन सायली प्लीज दार उघडा, मला आतमध्ये येऊ द्या असं म्हणत असते. आणि अश्विन तू तरी दार उघड, अरे अश्विन मला माझी बाजू तरी मांडू दे म्हणून जोरजोरात दरवाजा आपटत असते. आणि आता अर्जुन आणि सायली दरवाजा बंद करून आतमध्ये निघून जातात. आणि आता आपण पाहतोय की काही वेळानंतर ही प्रिया जी आहे ना तर ती घराच्या बाहेरच बसलेली असते आणि तिला ना खूप ढास चावत असतात. आता असे इतके मच्छर चावतात तरीसुद्धा बघा ही प्रिया ना काही झालं तर अजिबात सुधारत नाही. आता काय करते ती, इतके तिला मच्छर चावत असतात त्यातून तिला भूकसुद्धा लागलेली असते. आता ती तिची ओढणी जी आहे तर ती पांघरते आणि आता बोलायला लागते, म्हणजे स्वतःशीच मनातल्या मनात बोलायला लागते. इथे पोटात एक माझ्या अन्नाचा कण नाही आहे आणि हे ढास बरी मला सळत आहेत म्हणून. आणि पुढे म्हणते तरी बरं की हे मला एक गोष्ट कळत नाही की हे ढास जास्त रक्त पित आहेत की हे सुभेदार माझं जास्त रक्त पित आहेत म्हणून. आणि पुढे बघा पुढे प्रिया विचार करायला लागते की नाही हे जरी नशीब. आणि प्रिया असं म्हणते की दाखवायला का होईना पण मला आता नाही या सुभेदारांचे पाय धरायलाच हवेत म्हणून असं म्हणायला लागते. कारण काय आहे ना की इतकं सगळं झालं तरी अजूनही प्रियाची मस्ती जिरलेली नसते आणि प्रिया आता पुन्हा रात्रभर तशीच तिथे ना बसणार हे आपल्याला दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय की
पुन्हा एकदा प्रिया दरवाजा वाजवते. बराच वेळ बसून तिला मच्छर चावतात म्हणून आणि दरवाजून म्हणते, आई आई प्लीज दरवाजा उघड. आणि आतमध्ये डायनिंग टेबलवरती रात्री सगळेजण जेवणासाठी येऊन बसलेले असतात अश्विन सोडून. आणि प्रिया म्हणत असते की अश्विन तुला माझा आवाज येतोय ना रे आणि असं म्हणून खूप वेळ दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते की अश्विन प्लीज मला आतमध्ये येऊ देत नाही आहे. हे अर्जुन आणि सायली आहेत ना तर तुझे कान भरतायत रे आणि तुझा माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे का सांग ना असं म्हणून पुन्हा दार वाजवायला लागते. आता आठवून कल्पनाताई म्हणतात, मी एक ना मूर्खच होते म्हणून हिच्यासोबत अश्विनला लग्न करण्याची परमिशन दिली होती. मी डोळ्यावरती कुठली पट्टी बांधली होती ना त्यावेळेस देवच जाणे असं कल्पनाताई म्हणतात. इकडे अस्मिता म्हणते, मी सुद्धा तन्वीशी मैत्री केलीच होती ना. तन्वीचं हे असं रूप असेल ना हे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं असं आता अस्मिता पण म्हणायला लागते. म्हणजे थोडक्यात काय या दोघींनाही पश्चाताप व्हायला लागतो. अस्मिता म्हणते, मी तर ना कुठे अक्कल घाण ठेवली होती ना काय माहिती. आणि प्रिया पुन्हा एकदा आई एक दार उघड ना गं, तुला माझी दया येत नाही का गं असं म्हणायला लागते. आणि कल्पनाताईंना ना अक्षरशः या प्रियाचा आवाजही सहन होत नसतो. आणि प्रिया म्हणत असते, आई मला खूप भूक लागली आहे गं आणि रात्रभर मी कशी राहू इथे. आतमध्ये आता सायली म्हणत असते की तुम्ही दोघी ना प्लीज स्वतःला दोष देऊन घेऊ नका. प्रिया काय ना की स्वार्थासाठी कोणालाही ना गोड बोलून आहे ना स्वतःच्या जाळ्यात ओढते आणि फक्त तुम्ही अशाच बरी पडलात. पण प्रियाला ना आता या सगळ्या गोष्टींची शिक्षा नक्कीच मिळणार आहे असं सायली म्हणायला लागते. आणि आपण पाहतोय की डायनिंग टेबलवरती सगळेजण आलेले तर असतात पण कुणी अजून जेवत नसतं. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतोय. उद्याच्या भागात आपण पाहतोय की सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी अजून जेवलेली नाही आहेत. आणि सायली म्हणते, मी जाऊन अश्विन भाऊजींना बोलवायला जाऊ का. तर प्रिया बाहेरून म्हणते दारातून, अश्विन जो आहे ना तर माझ्याशिवाय जेवायला कसा येईल. आणि म्हणते की तुम्ही मला छळताय ना याचा त्रास होतोय त्याला आणि म्हणूनच तो येत नाही जेवायला. इतक्यातच अश्विन तिथे येतो ना आणि जोरात ओरडतो, हा तुझा गैरसमज आहे तन्वी, माझं तुझ्यावरती प्रेम होतं आता नाही आहे पण आज तू माझ्या पाठीमध्ये जो खंबीर खुपसलायस ना ती जखम आता भरून येणार नाही असं अश्विन म्हणतो. आणि आता डायनिंग टेबलवरती जातो. आता कल्पनाताई लगेच अश्विनच्या गाडीला हात लावतात आणि त्याला बसून जेवायला घालतात. आणि आता हा भाग सगळा आपण उद्या पाहणार आहोत. आणि आपण पाहतोय की सायली खऱ्या अर्थाने आज जिंकलेली असते तरी अजूनही ना प्रियाचे बरेच कारनामे उघडकीस येणार आहेत. तर त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियलवरती मी दिलेला रिव्ह्यू. आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.